ते बुलेट घेऊन एरियात पोरी वगैरे जोरजोरात हॉर्न मारून गाडी चालवत होते. मला फोन आला, मी अनदेखा फोनला केला, नंतर सोडून दिला विषय. नंतर संध्याकाळी जेव्हा मी बाहेर असताना मला वीरेंद्र यादवचा फोन आला का तुझ्या भावानी बबलूच्या मुलासोबत काहीतरी तिकडे त्यांची झाली. मला माहीतच नव्हता तो विषय. मी बोललो एक काम करा काका, तुम्ही जा आणि तिथं तुम्ही सविस्तर बोलून घ्या. आणि तिकडे ते बोलायला गेले आणि त्यांनी पोराला तिकडे मारायला चालू केलं. आणि मला फोन आला का असं तर झालंय. आणि मी त्यांच्या चायनीजवर गेलो बोलायला की काय झालं म्हणून, का असा मारामारी, कारण ते आपले सगळे नातेवाईक होते म्हणून आपण बोलायला गेलो की काय विषय झाला म्हणून. पण तिथं मी बोलत गेल्यानंतर त्यांनी माझ्यावर पण हल्ला केलाय. त्यांनी तो परात त्याचा काढला, माझ्या डोक्यावर टाकायला गेला, मला इथं हाताला लागला आहे. त्यांनी चायनीजचा तो कुऱ्हाड काढला, मला इकडे लागला आहे, पायाला पण लागला, मला धक्काबुक्की झाली. मी सगळ्यांना तिथे थांबवत होतो. थांबवत असताना मी त्यांना सगळ्यांना तिकडून पळवला का तुम्ही जा, आपण काय ते सविस्तर नंतर पोलीस स्टेशनमध्ये बघून घेऊ. आणि त्यांनी आमच्यावर आरोप केला की आम्ही तलवारी काढले, कुऱ्हाड काढले. त्याबद्दल त्यांचा सीसीटीव्हीमध्ये दिसतोय. तर त्यांनी बॅरेज रोडचा ज्या सीसीटीव्हीमध्ये बघा की त्यांनी पोरांना किती मारलेला आहे. तिकडे एक बिल्डिंग आहे, तिथं शिवसेना ऑफिस आहे, त्याच्यासमोर त्यांनी मुलांना मारहाण केलेली आहे, भरपूर मारहाण केली आहे. त्यांनी स्वतःनी केलेली आहे. आणि त्यांची उलट आमच्यावर त्यांनी एलिगेशन केलं की आम्ही त्यांना मारलेलं आहे म्हणून. संपूर्ण प्रकार का घडला, नेमकं काय कारण का घडला? होळीचा दिवस होता, ते सगळे पोरं आपल्या मस्तीमध्ये असतात. तर ते मस्तीमध्ये बुलेट वगैरे एरिया चालवत होते. तर त्यांना पोरांनी थांबवला की दादा असा नको चालू. तर त्यांनी पोरांना मारहाण केली. मारहाण केल्यानंतर पण नंतर विषय झाला तर मला फोन आला. तेव्हा मी त्यांना बोलू का राहू द्या, जे आपण मी नंतर येतो, उद्या आपण बोलू, आज होळी कशाला बोलायचं. परत संध्याकाळी ते आले आणि त्यांनी परत एरियामध्ये पोरांना मारहाण केली. प्रकृती विहारची इथे नेमकं काय घडलं? फोन करून बोलवलं? हा, त्यांनी मला फोन करून बोला. मला वीरेंद्र यादवचा फोन आला. त्याच्यासोबत सुरेंदर होता, बबलू यादव होता आणि त्याचे घरचे सगळे, त्याचे मुले सगळे होते. मला फोन आला का माझा आता ते माझे नातेवाईक म्हणून मी बोललो का जा अवनीशी बोलून घ्या. तिथं बोलण्या गेल्यानंतर ते अवनीशी बोलताना बाकी पोरांना सगळ्यांनी ते मारायला लागले. मारल्यानंतर मग मी तेवढा 15-20 मिनिटानंतर तिकडे पोहोचलो आणि मी बोललो मी जाऊ विचारला. तिकडे गेल्यानंतर ते पण मला मारहाण करायला लागले. तिकडे ते किती जण होते समोर साधारण? ते त्यांचा 15-20 जण पूर्ण कुटुंब होता त्यांना तिकडं चायनीजवर. त्यांच्या फुटेजमध्ये दिसलं सगळे, त्यांची आई वगैरे सगळे होते तिकडे मारायला. त्यांचा आरोप आहे की तुम्ही पण भरपूर जण गेले, भरपूर मुलं तिथे गेले होते. ते पब्लिक वॉकेबल रस्त्यावरती पब्लिक जमा झाली. त्यांनी बघावा कोण तिकडे उभा होता. वॉकेबल रस्त्यामध्ये कोण थांबणार, सगळं भांडणं झाल्यामुळे ते सगळे पब्लिक तिथं थांबायला आणि गर्दी झाली. पण आम्ही तर स्वतः एकटाच गेलेलो तिकडं. बुलेट घेऊन तिथे आलो तसा आरोप? हो, मी बुलेट घेऊन गेलो तिकडं. माझी बुलेट पण पोलिसांनी नेलेली आहे. किती जण जखमी आहेत आणि काय सुरू आहे? आता इकडं मला असं वाटलं का 2 जण जखमी आहेत. ज्याचा त्या मुलाचा भांडण झालं, त्याला एरियामध्ये पाडून मारलाय, मनीष म्हणून आहे, तो पण इथे ऍडमिट झालेला आहे. तो तुमच्या ओळखीचा आहे कोणी? हो, तो म्हणजे बारीक मुलगा आपल्या एरियात राहतो. मी तर बदलापूर गावात राहतो, पण मी पहिले लहान वयापासून बॅरेज रोडला राहतो, तर मी ओळखतो त्याला काय चांगला. मागणी करताय? मागणी म्हणजे त्यांनी खोटा आरोप केलाय आमच्यावर का आम्ही तलवारी काढले, हे काढले. तलवारी तलवारीची जखमा कोणावर झाली? ते डोक्यामध्ये लागले असं म्हणतात. ते त्यांनी परात माझ्यावर टाकला. माझा हात सुजला, मी परात असा टाकला आणि तो परात त्यांना स्वतःहून तिकडे डोक्यावर लागलेला. मी हात टाकल्यामध्ये आणि परत त्यांना लागलेला आहे आणि त्याच्याहून त्यांचा डोका फुटलाय. तो आणि त्यांचा मुलगा दोन्ही तिकडेच बाजूला होते. खरं तर तुम्ही सगळे अनेक वर्ष या ब्रह्मेशवाडी बॅरेज रोड परिसरामध्ये राहतात, प्रत्येक सण उत्सवामध्ये एकत्र असतात, परंतु लहान लहान मुलांच्या वादावरून कायमच ही भांडणं होतात. यापूर्वीही बॅरेज रोडमध्ये असा प्रकार घडलेला. हे सगळं थांबलं पाहिजे खरं तर. हो, आम्ही स्वतः त्यासाठीच प्रयत्न केलेला की मी माझा वीरेंद्र यादवला स्वतः बोललो का तुम्ही जा तिकडं सविस्तर बोलून घ्या, आपला विषय काय व्हायला नाही पाहिजे. पण ते तिथे गेल्यानंतर त्यांनी तिकडं मारायला चालू केला मुलांना. दुपारी नेमकं काय केलं? ती मुलं बुलेट घेऊन जोरात हॉर्न वाजवत होते. तिकडं एरिया सगळे आता होळी वगैरे खेळतात, तर त्यांनी मुलांनी थांबवलं की बाबा इथं मुली वगैरे खेळतात, तुम्ही हॉर्न वाजवून काय करतात. त्यावरून त्यांची काय वाचाबाची झालेली. तेव्हा मला फोन आला का मी नंतर बोललो का राहू द्या, मी नंतर येणार तेव्हा विषय घेऊ. आणि संध्याकाळी त्या लोकांनी डायरेक्ट हाणमारी केली पोरांवर. म्हणजे काही कारण नसताना झालं? काहीच कारण नसताना. आम्ही तर इकडे नव्हतोच, आम्ही बाहेर गेलेलो का होळी होता. किती लोक होते ज्यांनी मारहाण केली? ते लोक किती होते? ते कमीत कमी 15-20 जण होते. पोलीस स्टेशनला आपण गेलतात का गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया? गुन्हा नोंदवायला आता आम्ही चाललोय तिकडं. पहिले बोललो यांना ऍडमिट करून घेऊ, नंतर मग गुन्हा आपण नोंदवू. त्यांनी मारहाण केली, काही शस्त्र वगैरे होते की नेमकं कशा प्रकारे मारहाण झाली? त्यांनी मारहाण म्हणजे मला स्वतःला तिकडे लागलाय. त्यांचा चायनीजचा जो असतो वस्त्र, म्हणजे आपण भाजी वगैरे कापतो, माझा इकडे हात कापलेला आहे. मी स्वतः थांबवला आणि परत मला इकडे लागली, माझा हात पण सुजला. आरोप केला की तुम्ही त्यांच्या डोक्यात? हो, त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये दिसल ना की मी स्वतः तिकडे होतो त्यांच्याशी बोलायला आणि तेच मारायला आलेले. त्यांचा जे बोलतात का त्यांनी आरोप टाकला का सीसीटीव्ही मध्ये दिसतो का मी मारतोय म्हणून, त्या सीसीटीव्ही मध्ये दिसून येणार पूर्ण क्लिअर का काय झालंय काय नाही झालंय. लहान लहान मुलांचा वाद होता? हो, सगळ्या बारीक मुलं. आता होळीच्या दिवशी सगळे आपल्या मस्ती करताना त्यामध्ये तो विषय झालेला आहे असा.
काय प्रशासनाकडे काय विनंती असेल आपली? विनंती असेल का प्रशासनाने एकदम सखोल चौकशी करावं का काय नेमका घडला, आणि माझा तर त्यात काय रोलच नाहीये, कारण मी तिकडे स्पॉटवरच नव्हतो. मी फक्त तिकडे माझे काका आहेत म्हणून त्यांच्याशी बोलायला गेलो आणि तिकडे तो विषय घडलेला आहे. त्यांनी अगोदर मारून झालेला मुलांना. प्राथमिक माहिती काहीतरी अशी सांगितली जात होती की मुलींची हा, मुली होते एरियामध्ये होळी वगैरे खेळत काय होते. झालेलं नेमकं पूर्ण काय? आता एरियामध्ये सगळी मुली होळी वगैरे खेळत होते. ते बाईकवरनं आले, जोरात राऊंड मारत होते आणि बुलेटला हॉर्न वाजवत होते. त्या ह्या लोकांनी थांबवला का बाबा असं करू नको. त्यांच्यासोबत त्यांनी हुज्जत घातली. हुज्जत घातल्यानंतर गेल्यानंतर मग ते परत संध्याकाळी आले बोलायला आल्यावर त्यांनी डायरेक्ट मारायला चालू केलं. आणि ते आता पण बोलतात का तो अवनीश आणि अभिषेक आहे ना, त्याला आम्ही रात्री काय ते आम्ही त्यांची गेम वाजवतो असं त्यांनी बोललेलं आहे. मला असं कानावर खबर आली का लोकांना बोलले ते करणार आहे तसं. नक्कीच आपण पाहू शकतो आतमध्ये जे मुलं आहेत त्यांना मारहाण झालेली आहे, कशा प्रकारे ही मारहाण झालेली आहे आपण पाहणारा हा एक मुलगा आहे आणि समोर आणखी एक मुलगा आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतोय. बॅरेज रोड परिसरातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आपण बघू शकतो हे दोन मुलं आहेत, यांना मारहाण झालेली आहे आणि इथे एक मुलगा आहे त्यालाही पाठीला गंभीर अशी मारहाण झालेली आहे आणि बघू शकतो. खरं तर या संपूर्ण स्टोरीमध्ये 3 घटना घडलेल्या आहेत. सर्वप्रथम घटना अशी आहे की इथे मुलं तिथे गेली, त्यांनी बुलेट वगैरे नेलेली, असं जसं अभिषेक यांनी आता माध्यमांसमोर सांगितलेलं आहे. त्यांनी जे सांगितले ते मी पुन्हा एकदा सांगतो की त्यांचं म्हणणं असं आहे की दुपारी तिथे मुलं आले, त्यांनी बुलेट वगैरे तिथून नेत होते, जोरात आवाज करत होते. आम्ही त्यांना सांगितलं की आवाज करू नका. तिथं बाचाबाची झाली, संध्याकाळी पुन्हा वाद झाला आणि आता रात्री पुन्हा भांडणं झालेली आहेत. आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत, पोलिसांशी संवाद साधणार आहोत आणि संपूर्ण प्रकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि दुसरी बाजूही म्हणजे बबलू यादव यांच्या डोक्याला मारहाण झालेली आहे. आपण बबलू यादव यांच्याशी संपर्क साधून नेमकं काय घडलेलं आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आताच आपण जर पाहिलं तर या मारहाणीमध्ये 2 मुलं जी आहेत ती जखमी झालेली आहेत, तिथेही 2 जण जखमी झालेले आहेत. या संपूर्ण घटनेची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु कुठेतरी बदलापूर शहर शांत होतं की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. रोज दिवसागणिक काही ना काही घडामोडी घडत आहेत आणि आज एवढा सुंदर असा सण असताना कुठेतरी पुन्हा एकदा गालबोट जे आहे ते लागलेलं आहे. पोलिसांची संवाद साधून या संपूर्ण प्रकरणाची माहिती व्यवस्थित आणि सत्य माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बदलापूर शहरातल्या घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो करा.